मनालीच्या नेक्स्ट मिनी व्लॉगमध्ये स्वागत आहे तुमचं. आम्ही आलो आहे मनालीमधलं वशिष्ठ टेम्पल पाहण्यासाठी. या मंदिरामध्ये गरम पाण्याचे 2 कुंड आहेत. या मंदिराचं बांधकाम अगदी सुंदर आहे. मंदिरामध्ये दर्शनासाठी खूप मोठी रांग आहे. आम्हीसुद्धा रांगेत उभा राहून वशिष्ठ ऋषींचं दर्शन घेतलं आणि नंतर मंदिराच्या बाजूला असणाऱ्या गरम पाण्याच्या कुंडाकडे गेलो. गरम पाण्याचे कुंड हे पुरुषांचे वेगळे आणि स्त्रियांसाठी वेगळे असे आहेत. कुंडाच्या ठिकाणी रेकॉर्डिंग करण्यासाठी अलाउड नाही आहे, म्हणून मी इथं रेकॉर्डिंग नाही केलं. गरम पाण्याचे कुंड पाहून झाल्यानंतर आम्ही पोहोचलो मॅगी खायला. इथं मनालीमध्ये प्रत्येक स्टॉलवरती तुम्हाला मॅगी मिळते. इथं ही 10-15 रुपयांची मॅगी चक्क 200 रुपयांना मिळते. तरीही मॅगी खायची इच्छा होती, म्हणून मस्त अशी मॅगी खाल्ली आणि स्नो माउंटन्सचा आनंद घेत बसलो. स्नो माउंटनचे मस्त असे व्हिडिओ रेकॉर्डिंग्स केल्यानंतर आम्ही पोहोचलो वनविहार पाहण्यासाठी. हे वनविहार खरं तर जंगलासारखं आहे आणि त्यामध्ये या अशा छोट्या ॲक्टिव्हिटीज आहेत, ज्या लहान मुलांसाठी या ॲक्टिव्हिटीज आपण घेऊ शकतो, ज्याचे वेगवेगळे चार्जेस आहेत. इथं बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीजचे चार्जेस 50 रुपये होते. चिनूने पण मग ही ॲक्टिव्हिटी केली आणि मग पुन्हा आम्ही वनविहार फिरण्यासाठी पुढे निघालो. वनविहार म्हणजे फक्त एक जंगल सफारी होती, जी आपण पायी करू शकतो किंवा इथं त्यांची वाहनंसुद्धा आहेत, त्यातूनसुद्धा आपण ही जंगल सफारी करू शकतो. हे आहेत आमचे फॅमिली मेंबर्स जे खूप त्रास देत आहेत, पण मी एकटाच शहाणा बाळ. मी चाललो आहे वनविहारच्या बाहेर तिबेटियन मॉनेस्ट्री बघायला. आता मी पटपट जातोय आणि ही बघा कशी येते मागून मोटू आणि हा पतलू. चला आपण कंटिन्यू करूया रनिंग. वनविहार करून झाल्यानंतर आम्ही निघालो जवळच असणाऱ्या तिबेटियन मॉनेस्ट्रीमध्ये. तिबेटियन मॉनेस्ट्रीला पोहोचलो आणि ही अशी काहीशी होती तिबेटियन मॉनेस्ट्री. आम्ही आतमध्ये जाऊन थोडे व्हिडिओज आणि फोटोज बनवले आणि जास्त वेळ न घालवता आम्ही निघालो शॉपिंग करण्यासाठी. शॉपिंग करताना जी धमाल मजा मस्ती केली ती आपण पाहूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.